नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांनी लावलं एक भावनिक होर्डिंग। शिवसेना 2 गटांमध्ये विभागल्यानंतर पुन्हा सर्वांना एकत्र येण्याचं होर्डिंगद्वारे आवाहन। लोकसभेनंतर परतीचे वारे वाहत आहेत। शिंदे अजित पवार यांचे 40 आमदार परत येतील, काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांचा मोठा दावा। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सलग 3 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे गळती। 150 कोटींच्या विकास आराखड्याची कामं सुरू असल्यामुळे कामावर प्रश्नचिन्ह। पुण्यामध्ये 2 दिवसांच्या मुसळधार पावसानंतरही खडकवासला धरण पाणीसाठ्यामध्ये वाढ नाहीच। धरणामध्ये उरला केवळ 4.21 टीएमसी पाणीसाठा। पुण्यामध्ये भीमा नदीच्या दौंडगार इथल्या पुलाचे खांब कोसळले, तक्रार करूनही बांधकाम विभागाचं दुर्लक्ष। ठाण्याच्या शहापुरात वीज पडून बेडा घराला आग, आगीमध्ये 4 ते 5 म्हशींचा होरपळून मृत्यू। राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भाज्यांची आवक घटली, भाज्यांच्या दरात 5 ते 10% वाढ। पुण्यात राम टेकडी परिसरामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत। घरामध्ये घुसून नागरिकांवर कोयत्यानं वार, तर अनेक वाहनांचीही तोडफोड। म्हाडाच्या लॉटरीला आचारसंहितेचा अडसर, विधान परिषद निवडणुकीमुळे म्हाडा लॉटरीसाठी जुलै उजाडणार। मेट्रो 3 आरे ते बीकेसी मार्गिकेच्या अंतिम चाचण्यांना आता सुरुवात। भुयारी मेट्रो प्रवास ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता। पुणे रेल्वे स्टेशनवर नवे 4 प्लॅटफॉर्म उभारले जाणार। प्रवाशांची वाढती संख्या पाहता रेल्वे विभागाचा निर्णय। सोसायटी मेंटेनन्स बाबत दिवाणी न्यायालयाचा मोठा निर्णय। सोसायटी सदस्य नसाल तरीही मेंटेनन्स भरावा लागणार।